नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आनंदाची बातमी घेऊन आलेला आहे। 2 जून 2026 ची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे। गेल्या अनेक दिवसापासून ज्या कर्जमाफीची वाट पाहिली जात होती, अखेर त्या संदर्भातील अधिकृत शासन निर्णय जो आहे तो जाहीर झालेला आहे। म्हणजे महाराष्ट्र सरकारने जे काही कर्जमाफीचा जी-आर जो आहे तो जारी केलेला आहे। नेमकं त्या जी-आर म्हणजे काय देण्यात आलेलं आहे, कोणते शेतकरी या कर्जमाफी योजनेसाठी पात्र आहे, कोणत्या अटी आणि शर्ती सांगण्यात आलेल्या आहे, तसेच या योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 या योजनेच्या माध्यमातून थकबाकीदार शेतकऱ्यांना तब्बल 2 लाखापर्यंत कर्जमाफी मिळणार आहे। होय शेतकरी बांधवांनो, ही बातमी खरी आहे। तर नियमित कर्ज भरणाऱ्या प्रामाणिक शेतकऱ्यांना 50,000 रुपयांचा प्रोत्साहनपर लाभ सुद्धा मिळणार आहे। म्हणजे जे नियमित कर्ज भरत होते शेतकरी, त्यांना प्रोत्साहनपर 50,000 रुपये लाभ सुद्धा या माध्यमातून मिळणार आहे। पण मित्रांनो, यामध्ये काही महत्त्वाच्या अटी आणि शर्ती देण्यात आलेल्या आहेत। नेमक्या त्या अटी आणि शर्ती कोणत्या आहेत? काही शेतकरी यातून अपात्र ठरले गेले आहेत आणि अर्ज करण्याची पद्धत पूर्णपणे बदललेली आहे। हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुमच्या एकही रुपयाचा फायदा सुटणार नाही। चला तर मग थेट जाणून घेऊया या जी-आर मधील मुख्य मुद्दे सोप्या भाषेत फक्त काही मिनिटात। तर शेतकरी बांधवांनो, तुम्ही बघू शकता हा जी-आर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 महाराष्ट्र शासनामार्फत हा जी-आर 2 जून 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात आला आहे। तर या जी-आरमध्ये सर्वप्रथम प्रस्तावनेमध्ये काय देण्यात आलेलं आहे ते बघूया। तर प्रस्तावनेत स्पष्ट केल्याप्रमाणे राज्यातील जे काही शेतकरी आहेत ते अनियमित पाऊस, गारपीट, दुष्काळ आणि अतिवृष्टी अशा नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणात अडचणीत आलेले होते आणि पिकांचे नुकसान झाल्यामुळे शेतकरी वेळेवर कर्जाची परतफेड जी आहे ते करू शकत नव्हते आणि तो थकीतदार बनत गेला। म्हणजे शेतकरी जो आहे तो थकबाकीदार बनत गेला आणि कर्ज न फेडल्यामुळे त्यांच्यावर अजून कर्ज वाढत गेलं। त्यामुळे जे काही बँका आहे त्याला नवीन पीक कर्ज देण्यास टाळाटाळ करत होते। तसेच शेतकरी बांधवांनी यापूर्वी सुद्धा सरकारने छत्रपती शिवाजी महाराज योजना 2017, महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना 2019 आणल्या होत्या, परंतु शेतकरी पुन्हा थकीत कर्जाच्या ओझ्याखाली दबून गेलेले होते। म्हणून मुख्यमंत्र्यांचे मुख्य आर्थिक सल्लागार श्री प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्च अधिकारी समिती स्थापन करण्यात आली होती। या समितीच्या शिफारशीनुसार सन 2026-27च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात माननीय मुख्यमंत्र्यांनी या नवीन योजनेची घोषणा केली होती आणि आता त्याचा अधिकृत जी-आर सुद्धा या सरकारमार्फत प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। तर शेतकरी बांधवांनो, हा झाला प्रस्तावनेचा भाग। आता वळूया सर्वात महत्त्वाच्या भागाकडे की नक्की लाभ कसा मिळणार आणि लाभ कोणाला मिळणार आहे। तर या योजनेचे प्रामुख्याने 3 भाग करण्यात आलेले आहे, ते आता बघूया। तर यामध्ये 2 लाखापर्यंत थेट कर्जमुक्ती। तर याचा जो काही कालावधी आहे, ज्या शेतकरी बांधवांनी 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 या कालावधीत अल्पमुदत पीक कर्ज घेतलं असेल ते शेतकरी या योजनेसाठी पात्र आहे। त्यानंतर त्यामध्ये काय अट देण्यात आली आहे, तर जे कर्ज 30 सप्टेंबर 2025 अखेर थकीत असायला हवे। म्हणजे तुमच्या 30 सप्टेंबर 2025 अखेरपर्यंत ते कर्ज थकीत असायला हवं आणि 31 मार्च 2026 पर्यंत त्याची परतफेड झालेली नसली पाहिजे आणि तुम्ही 31 मार्चपर्यंत त्याची परतफेड केलेली नसली पाहिजे, तेव्हा तुम्ही या योजनेअंतर्गत कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पात्र असणार आहात। त्यानंतर या आता बघूया लाभ कोणाला मिळेल। तर अशा पात्र शेतकऱ्यांचे एका किंवा अनेक बँकांचे मिळून एकत्रित थकीत कर्ज मुद्दल व व्याजासह कमाल 2 लाखापर्यंत माफ केले जाईल। यामध्ये जमिनीच्या क्षेत्राची कोणती अट नाही। म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की तुमचं जे काही मुद्दल आणि व्याज आहे याच्या सकट तुमचं कमाल 2 लाखापर्यंत तुमचं जे काही कर्ज आहे ते पूर्णपणे माफ केलं जाईल। आणि ज्यांनी यापूर्वीच्या 2019च्या योजनेचा लाभ घेतला होता पण पुन्हा थकीत झाले आहे, त्यांचे जर 30 सप्टेंबर 2025 रोजी थकीत कर्ज 50,000 रुपयापर्यंत असेल तर त्यांनाही या योजनेत कमाल 50,000 मर्यादेत लाभ मिळेल। म्हणजे तुम्ही जर 2019चा जो लाभ घेतलेला असेल कर्जमुक्तीचा, तर तुम्हाला या योजनेमध्ये सुद्धा लाभ मिळणार आहे, परंतु त्याची अट अशी आहे की 30 सप्टेंबर 2025 रोजी थकीत कर्ज 50,000 रुपयापर्यंत तुमचं असायला हवं। म्हणजे इथे मर्यादा तुमची 50,000 रुपयाची देण्यात आलेली आहे, त्यांना या योजनेचा लाभ मिळू शकतो। त्यानंतर आहे ते म्हणजे OTS वन टाइम सेटलमेंट। म्हणजे काय, तर जर तुमचे थकीत कर्ज हे 2 लाख रुपयापेक्षा जास्त असेल तर काय, तर अशा शेतकऱ्यांसाठी शासनाने OTS योजना जी आहे ती आणली आहे। समजा तुमचे कर्ज जे काय 2,50,000 पर्यंत आहे, तर 2 लाखाच्या वरची अतिरिक्त 50,000 रुपयाची रक्कम जी आहे ती शेतकऱ्यांनी स्वतः आधी बँकेत जमा करावी लागेल। तुम्ही वरची रक्कम भरल्यानंतर शासन आपल्या हिश्श्याचे 2 लाख रुपये तुमच्या कर्ज खात्यात जमा करेल।
यासाठी शासनाने शेतकऱ्यांना त्यांचे पैसे भरण्यासाठी 31 मार्च 2027 पर्यंतची मोठी मुदतसुद्धा दिलेली आहे. म्हणजे तुमचं कर्ज जर हे 2 लाख रुपयापेक्षा जास्त असेल तर जे काही वरची रक्कम आहे ते तुम्हाला भरावी लागणार आहे. इथे फॉर एक्झाम्पलसाठी तुम्हाला समजून सांगितलं 50,000 रुपये, समजा तुमची 2.5 लाख रुपये रक्कम असेल तर 50,000 रुपये तुम्हाला भरावं लागेल आणि उर्वरित 2 लाख रुपये जे आहे ते सरकार स्वतः भरणार आहे. तर या शेतकऱ्यांना सुद्धा यामध्ये दिलासा देण्यात आलेला आहे आणि जे काही तुमची रक्कम भरण्याची मुदतसुद्धा वाढवून देण्यात आलेली आहे. तुम्ही 31 मार्च 2027 पर्यंत ती रक्कम जी आहे ती भरू शकता. त्यानंतर नियमित कर्ज भरणाऱ्यांना प्रोत्साहनपर लाभसुद्धा यामध्ये देण्यात येणार आहे. GR मधील जे काही क मुद्द्यानुसार जे शेतकरी प्रामाणिकपणे वेळेवर कर्ज भरतात त्यांना प्रोत्साहन दिले जाणार आहे. यामध्ये सन 2022 ते 23, सन 2023 ते 24 आणि सन 2024 ते 25 या 3 आर्थिक वर्षापैकी कोणत्याही 2 आर्थिक वर्षात ज्यांनी घेतलेले पीक कर्जाची मुदतीत पूर्ण परतफेड केली आहे त्यांना हा लाभ मिळणार आहे. असे शेतकरी या लाभासाठी पात्र असणार आहे. अशा शेतकऱ्यांना त्यांनी परतफेड केलेल्या कर्जाच्या रकमे इतका किंवा कमाल 50,000 रुपयापर्यंतचा प्रोत्साहनपर लाभ थेट दिला जाणार आहे. म्हणजे जे काही नियमित कर्ज भरणारे शेतकरी आहे त्यांना सुद्धा 50,000 रुपयापर्यंत प्रोत्साहनपर लाभ सुद्धा यामार्फत दिला जाणार आहे. यामध्ये जे काही आर्थिक वर्षाचे 3 आर्थिक वर्ष देण्यात आलेले आहेत त्या 3 आर्थिक वर्षापैकी किमान 2 आर्थिक वर्षात जरी तुम्ही तुमची कर्जाची परतफेड केली असेल तरी तुम्हाला याचा लाभ जो आहे तो मिळणारच आहे. तसेच यामध्ये आहे दुसरा पॉईंट तो म्हणजे सन 2023 ते 24 अथवा सन 2024 ते 25 या वर्षात घेतलेल्या व त्याची विहित कालावधीत पूर्णतः परतफेड केलेल्या अल्पमुदत पीक कर्जाची रक्कम रुपये 50,000 रुपयापेक्षा कमी असल्यास अशा शेतकऱ्यांना त्यांनी सन 2023 ते 24 अथवा सन 2024 ते 25 या वर्षात अल्पमुदत पीक कर्जाच्या मुद्दल व व्याजासह प्रत्यक्ष परतफेड केलेली रक्कम किंवा किमान 5,000 रुपये रक्कम प्रोत्साहनपर लाभ म्हणून देण्यात येणार आहे. म्हणजे तुम्ही जर 50,000 रुपयापेक्षा कमी रक्कम पूर्णपणे परतफेड केली असेल तर तुम्हाला ते पूर्ण रक्कम मुद्दल व व्याजासह परत मिळणार आहे किंवा तुम्हाला किमान 5,000 रुपये प्रोत्साहनपर बक्षीस म्हणून जो काय लाभ आहे तो मिळणार आहे जर तुम्ही हे परतफेड केली असेल तर. अशा प्रकारे ह्या झाल्या पात्रतेच्या अटी. आता बघूया नेमकं कोणते शेतकरी या योजनेसाठी अपात्र आहे. तर शेतकरी मित्रांनो, ही कर्जमाफी फक्त गरजू आणि खऱ्या शेतकऱ्यांसाठीच आहे. त्यामुळे शासनाने GRच्या मुद्द्या क्रमांक 3 मध्ये काही लोकांना यातून अपात्र केले. त्यामध्ये सर्वात प्रथम आहे ते म्हणजे महाराष्ट्रातील विद्यमान किंवा माजी मंत्री, राज्यमंत्री, खासदार, आमदार यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. त्यानंतर दुसरं आहे ते म्हणजे जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य आणि नगरपालिका, महानगरपालिकाचे नगरसेवक यांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळणार नाही. त्यानंतर तिसरं आहे ते म्हणजे केंद्र व राज्य शासनाचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी ज्यांचे एकत्रित मासिक वेतन 25,000 रुपयापेक्षा जास्त आहे. यामध्ये चतुर्थ श्रेणी म्हणजे क्लास 4 अधिकारी जे आहे ते पात्र असू शकतात. त्यानंतर चौथा आहे ते म्हणजे शासकीय अनुदानित संस्था, महामंडळे, उदाहरणार्थ MSRTC, महावितरणमधील अधिकारी व कर्मचारी ज्यांचे वेतन 25,000 रुपयापेक्षा जास्त आहे हे या योजनेसाठी अपात्र असणार आहे. त्यानंतर आहे पाचवा आहे ते म्हणजे शेती व्यतिरिक्त इतर उत्पन्नातून आयकर, इन्कम टॅक्स भरणारे जे काही व्यक्ती आहे, म्हणजे शेतीच्या व्यतिरिक्त इन्कम टॅक्स भरणारे जे काही व्यक्ती असेल ते सुद्धा या योजनेसाठी अपात्र असणार आहे. त्यानंतर आहे 6वा मुद्दा तो म्हणजे निवृत्ती वेतनधारक ज्यांचे मासिक पेन्शन 25,000 रुपयापेक्षा जास्त आहे परंतु यामध्ये माजी सैनिकांना यातून सूट देण्यात आलेली आहे. म्हणजेच माजी सैनिक यासाठी पात्र असणार आहे. बाकी इतर पेन्शनधारक जे 25,000 रुपयापेक्षा जास्त वेतन आहे त्यांना जे पेन्शन आहे ते या योजनेसाठी पात्र असणार नाही. त्यानंतर 7वा पॉईंट आहे तो म्हणजे कृषी उत्पन्न बाजार समिती, सहकारी साखर कारखाने, सूतगिरण्या, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकाचे संचालक आणि अध्यक्ष हे सुद्धा या योजनेसाठी अपात्र असणार आहे. त्यानंतर तुमच्या शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचं ते म्हणजे कृषी कर्जासाठी सहकार आधार सामुग्री संचयिका म्हणजे सहकार स्टॅकची स्थापना करण्यात आलेली आहे. या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांना कृषी कर्ज पुरवठा करणे हे सहकार विभागाचे प्रमुख कार्य असल्याने सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था पुणे यांच्या स्तरावर कृषी कर्जासाठी सहकारी आधार सामुग्री संचयिका स्थापित करण्यात येईल. त्यानंतर सहकार स्टॅक म्हणजेच यामध्ये प्रणाली विकसित करणे, देखभाल करणे, अद्ययावतीकरण करणे इत्यादी प्रणालीशी एकात्मीकरण करणे यासाठी सहकार आयुक्त व निबंधक यांनी मागील कर्जमुक्ती योजनेमधील शिल्लक असलेल्या प्रशासकीय निधी तसेच आवश्यकता भासल्यास या योजनेमधील प्रशासकीय खर्चासाठी राखून ठेवलेल्या निधी म्हणून सहकारी स्टॅकच्या विकास आणि कार्यान्वयासाठी निधी वापरण्यात येईल असे यामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलेले आहे. सदर शासन निर्णय माननीय मंत्रिमंडळाने 2/6/2026 रोजी प्रसिद्ध झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत दिलेल्या मान्यतेनुसार तसे नियोजन विभाग यांच्या मान्यतेनुसार
हा जो निर्णय आहे प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. तसेच मित्रांनो, तुम्हाला हा जी आर पाहिजे असेल तर या जी आरची पीडीएफची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. तिथून तुम्ही डायरेक्टली त्या लिंक करून ते पीडीएफ जे आहे ते डाउनलोड करू शकता आणि जी आर जो आहे तो सविस्तरपणे वाचू शकता. तसेच मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून बघत आहात तुमच्या जिल्ह्याचं नाव कमेंट करायला विसरू नका. तर शेतकरी बांधवांनो, हा होता 2 जून 2026चा संपूर्ण अधिकृत जी आर, ज्यामध्ये 2 लाखापर्यंत कर्जमाफी, OTS योजना आणि नियमित कर्ज भरणाऱ्यांना 50,000 रुपयापर्यंत प्रोत्साहन अशा तिन्ही बाजूंचा विचार सरकारने या योजनेत केला आहे. तर तुम्हाला काय वाटते, ही योजना योग्य वेळी आली आहे का? तुमचे कर्ज नियमित आहे की थकीत आहे ते नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता मित्रांनो. तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते सुद्धा तुम्ही नक्कीच सांगा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. आणि हा व्हिडिओ आपल्या इतर शेतकरी बांधवांपर्यंत, गावातील जे काही शेतकरी बांधव आहे आणि नातेवाईक तसेच जे काही मित्रमंडळी आहे यांच्यापर्यंत शेअर करायला सुद्धा विसरू नका, जेणेकरून त्यांना सुद्धा याबद्दल सविस्तर माहिती समजून जाईल. आणि अशाच नवनवीन शेतीविषयी माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून अशाच महत्त्वाची माहितीचे अपडेट तुम्हाला वेळेवरती मिळत राहतील. चला तर मित्रांनो, भेटूया अशाच एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.